तर मी आज आले होते शेतामध्ये, जिकडे लसूण कांदे लावलेत ना तिकडे. 6-7 दिवस झाले मला काही इकडे येणं झालं नाही, कारण मकर संक्रांत होती, सणामुळे इकडे येणं झालं नाही. हा लसूण आहे आणि याला मला खत टाकायचा आहे. DAP आणि युरिया हा खत मी थोडा थोडा मिक्स करून आणलाय. थोडाच टाकायचा आहे. उशीर झालाय टाकायला, पण टाकून घेते आता. गेल्या वर्षी मी DAP आणि युरिया थोडा मिक्स करून घातला होता आणि शेणखत पण घातला होता, तर लसणाचा गड्डा चांगला मोठा झाला होता. तसंच मी मोबाईलवर बघून टाकला होता, तर लसूण चांगला निघाला होता. थोडा उशीर झालाय, पण काही हरकत नाही. आता हा टाकल्यानंतर 5-6 दिवसानंतर मी शेणखत पण टाकून घेईल. सगळीकडे असा थोडा थोडा घालून घेतलाय, जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकलाय. तर खत टाकून झालाय माझा. इथं मी माझ्यासोबत थोड्या येताना मेथी घेऊन आले होते टाकण्यासाठी. मी अगोदर काही टाकल्यात, ती छान आली आहे मेथी, ही टाकून घेते. असं खुरप्याने रेषा वळल्या आणि त्यात टाकली. माझ्याकडून थोडी गेल्या वेळेशी दाट झाली आहे, आता मी थोडी पातळ टाकते. मेथी टाकली आणि तिथलीच माती अशी त्याच्यावर पसरवून घेतली. अशी इथंपर्यंत टाकली आहे मी मेथी. आल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि इथं थोडे असे कांदे लावले होते. कांद्याच्याच बाजूला मी अगोदर टाकलेली मेथी होती, बघा किती छान आली आहे, मोठी झाली आहे. पण माझ्याकडून थोडी दाटच झाली टाकताना, तरी छान आली आहे. कुठेही जाऊ माझं पिल्लू माझ्यासोबतच असतं. याला ताप आली आहे तरी पण ही माझ्याकडे आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.